नाशिकच्या गोल क्लब मैदान येथे उद्धव ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर आहेत। भाऊ, काय सांगाल? आज उद्धव ठाकरेंच्या सभेचं नाशिकमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे। उद्धव साहेबांची सभा ना भूतो न भविष्य अशी सभा होणार आहे। प्रचंड शिवसैनिकांमध्ये संचार निर्माण झालेला आहे आणि 15 विधानसभा मतदारसंघ या नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत। त्यापैकी 6 जागा शिवसेना लढवत आहे। या 6 जागेवरती शिवसेनेचा विजय होईल आणि उर्वरित 15 जागेवरती सुद्धा त्या ठिकाणी महाविकास आघाडी जिंकेल हा आत्मविश्वास प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये आहे। खरं तर भाऊ, आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमधील काही नगरसेवक असतील, भाजपमधील पदाधिकारी असतील, यांचा पक्षप्रवेश होणार होता। मात्र त्यापूर्वीच काही जणांना ह्या हद्दपारीच्या नोटीस देखील ज्या आहेत त्या पाठवण्यात आलेल्या आहेत। आपण याकडे कसं पाहता? भारतीय जनता पार्टीमधून ते नगरसेवक बाहेर जातात हे त्यांना दुःख आहे, जलसी आहे। त्यामुळे ते जाऊ नये, त्यांना बदनाम करण्याचं काम किंवा तडीपार नोटीस बजावण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलेलं आहे। पोलीस प्रशासनाची भूमिका ही माझ्या मनामध्ये जी शंका निर्माण झालेली आहे की अशा पद्धतीने जर निवडणूक फेअर झाली पाहिजे, निवडणूक आयोगाच्या नियमानुसार झाली पाहिजे, ही जर दडपशाही होत असेल तर निवडणूक प्रक्रियेला अर्थ राहणार नाही। तर पोलिसांनी थोडंसं सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे। निवडणूक आयोगाने त्यामध्ये गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे। लोकशाहीमध्ये प्रत्येक उमेदवाराला समान न्याय देणं, समान हक्क देणं आणि निवडणुकीपासून त्याला वंचित न ठेवणं किंवा त्याला त्याच्या घरात दडपशाही करून त्याला त्याच्या कार्यकर्त्यांवरती तडीपारीची नोटीस काढणं हे कितपत योग्य आहे। ज्यांच्यावरती साधे गुन्हे नाहीत त्यांनाही सांगतात की तुम्ही बडगुजरांच्या प्रचारामध्ये जाऊ नका, तुम्ही गेले तर तुमची तडीपारी निघेल, अशा प्रकारचे दम, अशा प्रकारच्या नोटिसा ह्या येत आहेत आणि आम्ही सहन करतोय। पण शिवसैनिक हा चिडलेला आहे, त्याच्या रिॲक्शन येत आहेत आणि निश्चितपणाने त्याचं मतांमध्ये रूपांतर होईल। पोलीस प्रशासनाला विनंती आहे की निवडणूक आयोगाच्या नियमाचं तंतोतंत पालन करावं। प्रत्येक उमेदवाराला लोकशाही पद्धतीने निवडणूक लढू द्यावी। त्यांच्यावर दडपशाही करून मतदानावरती फरक पडेल असं कृत्य आपणही करू नये, आम्हीही करू नये। भाऊ, साधारणतः किती लोकांचा प्रवेश हा आज आपल्या पक्षामध्ये होणार होता? काही या संदर्भातली माहिती? फार मोठी लिस्ट होती, परंतु अजून संध्याकाळपर्यंत काय काय घडामोडी होतात त्याकडे बघावं लागणार आहे। नक्कीच भाऊ, धन्यवाद। आपल्यासोबत होते महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर आणि अशा पद्धतीने आपल्याला माहिती दिलेली आहे। पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।